पुणे जिल्हा परिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यामध्ये भाजपा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधून भाजपाकडून जिल्हा परिषदेसाठी किरण वाळुंज हे इच्छुक असून त्यांच्याशी संघर्ष नामाने संवाद साधलाय। जय श्रीराम। मी किरण बाबाजी वाळुंज, माजी सरपंच उपसरपंच खडकवाडी, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष पूर्व मंडल आंबेगाव। मी पारगावतर्फे जारकरवाडी या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी मी उभा राहणार आहे। या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामं केली त्या विकास कामाच्या जोरावरती आपण ही निवडणूक लढत आहोत। खरं पाहिलं तर सामान्य जनतेच्या हिताच्या असणाऱ्या ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, ह्या योजनेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य कुटुंब या ठिकाणी आपण त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी निवडणूक लढत आहोत। निवडणूक लढत असताना आपल्याला विविध विकास कामं करत असताना खरं पाहिलं तर मूळ जे पाहिलं तर आपण सामान्य नागरिकांच्या व्यथा आहे त्या जागेवरती तशाच आहेत। त्यांना शासकीय योजनांची माहिती कोणत्याच पद्धतीमध्ये नाही आहे। मी आता दोन्ही ऑफिसच्या माध्यमातून आपण पाहतो दर दिवस खूप संख्या या ठिकाणी येत असतात। त्यांना अनेक योजना आपण या ठिकाणून राबवल्या जातात। योजना राबवत असताना त्यांना एकल पालकसारखी योजना असेल किंवा संजय गांधी निराधारसारखी योजना असेल, अशी अनेक वंचित कुटुंब आहेत। त्या कुटुंबाला त्या योजना आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्न या पुढील काळात देखील करणार आहोत। त्याचप्रमाणे अनेक गावं अशी आहेत की त्या गावातील आपण घरकुलाचा जर प्रश्न पाहिला तर ठराविक कुटुंबच त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून आहेत। अनेक कुटुंब अजून देखील वंचित आहेत। जेव्हा मी स्वतः दौरा केला तर प्रत्यक्षात आपण बरीचशी कुटुंब अशी आहेत की त्यांचं अजून घरकुलात देखील नाव घेतलं गेलेलं नाही। अशा वंचित घटकासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींच्या असणाऱ्या असंख्य योजना, त्या योजनेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पारगावतर्फे जारकरवाडी या जिल्हा परिषद गटाचा विकास खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। धन्यवाद।